प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही, प्रेमाचे भोवारे, प्रेमाची वादळे येती जळी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून, प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान, प्रेमाचे उधाण झेलू चला. नाही ते थोरातांचं मॅटर रिटन स्टेटमेंट ते चेक करणार का सर? नाही, नको राहू दे. आपण जरा चहा किंवा कॉफी घेऊया का? नाही, नको. अरे तू काही खाल्लं पण नाही आहेस ओम. निलेश, तुला किती वेळा सांगितलं बेअर ऍक्टचं काम झाल्यानंतर जागेवर ठेव म्हणून? पाहिजे तेव्हा मग वस्तू मिळत नाहीत आणि मग शोधण्यात सगळा वेळ जातो. दिस लास्ट वॉर्निंग हा, नाही तर तुला प्रधान सरांना फेस करावं लागेल. सॉरी सर. एनिथिंग एल्स? नो सर. काय आहे, मला कामाच्या वेळेला ही असली मस्करी अजिबात आवडत नाही, तुला माहितीये चांगलं. एक महत्वाची बातमी घेऊन आली मी. काय? ओमचा तो काका आहे ना, रणजित काका, तो 2 वर्ष येरवडा जेलमध्ये राहून आला. काय? प्रधान सरांच्या ऑफिस मधला तो सुधीर आहे ना, क्लर्क, त्याला आज जरा मी घोळात घेतला. त्याला जरा विचारत होते की काय रे बाबा, तुमचे सर कुठल्या प्रकारची मॅटर्स चालवतात? तर मला म्हणाला की जनरली सिव्हिल मॅटर्स चालतात, पण त्यांच्या सरांनी म्हणे 3 क्रिमिनल मॅटर पण चालवली आहेत. त्यातलंच एक या रणजितचं, एक 420चं मॅटर आणि 2 138ची मॅटर्स. प्रॉपर तुरुंगवास भोगून आलाय तो. व्हॉट आर यू सेइंग? हाऊ इज इट पॉसिबल? हो अगं, मी त्या मॅटरच्या सर्टिफाईड कॉपीज पण मिळवणार. बघूया काय जजमेंट पास झालंय ते. म्हणजे सगळीच लोक त्यानेच जमा केलेत आशू? तेच त्याच्याकडे जरा खोलात जाऊन चौकशी करत होते, तर तो म्हणाला की हा रणजित आधीपासूनच खाकी डोक्याचा आहे, अत्यंत अव्यवहारिक. बँकेत पैसे नव्हते तरी चेक इश्यू केलेत त्यांनी, आणि त्याची उठबस म्हणे त्या कुठल्या तरी फिल्म लाईन मधल्या लोकांबरोबर आहे. ते माहितीये मला चांगलं. मधुला सुद्धा ऍक्ट्रेसच व्हायचं होतं. मधु म्हणजे ओमची खोटी बहीण. तिने सांगितलं होतं मला हे. पण ओम का असं करतोय मला कळतच नाहीये. तो एक अतिशय हुशार वकील आहे, तो नावारूपाला येतोय, तो का करतोय हे सगळं? तेच तर ना, मलाही तोच प्रश्न पडलाय. पण मला याचा शोध घ्यायचा आहे की तुझ्या आधी त्याने आणखी कुठल्या मुलीला तर फसवलं नाहीये ना? बस प्लीज बस. मला नाही विश्वास ठेवायचा या सगळ्यावरती प्लीज. ओमचा काका क्रिमिनल आहे? हो.
निलेश, यस सर. मॅडम ओम सरने दिले. ओम सरने दिले. हे चिठ्ठीत सांगितलेलं काम पूर्ण झालंय माझं. आणखीन काही काम आहे का ऑफिसचं? नाही, काही नाही. ठीक आहे, मग मी घरी जाते. आपल्या घरी जाते. ठीक आहे, मला अजून थोडा वेळ लागेल. मी थांबू शकते थोडा वेळ. नाही, काही गरज नाही. तू हो पुढे. मी वाटेत जाता जाता भाजी घेईन म्हणते आणि आजींच्या बीपीच्या गोळ्या संपल्यात त्याही घेते. आणि पैसे हवे असतील तर नाही नाही, त्यासाठी कुठे म्हटलं मी. आय कॅन मॅनेज. मी ऑफिस व्यतिरिक्त काही बोलू शकते का? ईशा विषयी असेल तर नाही. अरे बघ तरी एकदा ओम. अरे बरं वाटेल मला. असं काय केलंय मी की तू माझी नजर चुकवतोस? थँक्स. बाय बाय सर. नेहमीसारखे हसत नाही आज. साहेब जा ना, लिफ्ट आली आहे. साहेब आत का नाही गेलात? काय गरम होत आहे ते देवा. कुठे गेली थंडी पुण्याची? हो ना, तर खूप दमलो आज. बस जरा. तू गेलीस ना पुढे कोर्टात, तेव्हा मी त्या जोशांना सर्टिफाईड कॉपी काढून देत होते. जोशी वर्सेस ढमढेरे, स्पेशल सिव्हिल सूट 455/2002 ते मॅटर. अच्छा, म्हणजे तो टकल्या ढेरपोट्या. तोच. तेवढ्यात अचानक त्याची आई झाली तिथे. कोणाची? ओमची. काय? हो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज इथून निघून जा, मला नाहीये तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट. मग काही नाही, तरी त्यांना माझ्याशी बोलायचंच होतं. कुठून ट्रेनिंग घेऊन येतात यार हे ऍक्टर्स? कमाल वाटली मला. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ओमची आई पण ऍक्टरच आहे? वादच नाही आशू, काहीच वाद नाही. पण मानलं यार.
कसं जमतं यार डोळ्यात पाणी बिणी आणून इतकं. मग काय म्हणाल्या त्या? काही नाही, पुन्हा तेच. त्यांचं म्हणणंच आहे की तुला वाटतो तसा तो मुलगा नाहीये, तू एकदा तरी त्याच्याशी बोल. पैसे दिले की कुठल्या थराला जाऊ शकतो ना माणूस. आपल्या ऑफिसचा पत्ता काढत शोधत आल्या त्या बाई. हे बघ, पुढच्या वेळेस त्या आल्या ना तर सरळ सांग की परत आलात तर पोलीस कंप्लेंट करीन म्हणून. हे सगळं ओमनी केलंय, माझा विश्वासच बसत नाहीये. काय काय भासवतात ना माणसं, आणि तेही किती कन्व्हिन्सिंगली. वाह, अशक्य अशक्य. सोड, मला सांग तू काय खाणार आहेस, मी करणार आहे जेवण. काही नाही, तुझ्या चेहऱ्यावरती पूर्वीसारखं हसू बघायचंय मला. की झालं, भरलं माझं पोट. ओम दादा, ओम दादा, ओम दादा. मला ऐकू येतंय, मी बहिरा नाहीये. बोल पटपट. तुम्ही जेवायला येताय का ते विचारायला आले होते मी. नाही. मग मी इकडे आणून देऊ का? नको. तुम्ही सकाळपासून काम करताय आणि तुम्ही डबाही नेला नव्हता. मी बाहेरून खाऊन आलाय. मला माहितीये तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं? का मला सारखा त्रास देताय? मी एकदा सांगितलं तुला, मला भूक नाहीये, मी बाहेरून काहीतरी खाऊन आलोय. आता कुठल्या वेगळ्या शब्दात सांगू म्हणजे कळेल तुला? तुम्ही चिडचिड करताय. तुम्ही एक दोन घास खाऊन घ्या. तुम्हाला का चिडायला लावताय सांगेल मला? मी हे दार उघडं ठेवलंय ना, याचा अर्थ असा नाही की तुम्ही येता जाता मला त्रास द्या. मी आता तुमच्याशी बोलतोय. जर तुम्ही असाच मला त्रास दिलात ना तर ते बोलणं थांबायला वेळ नाही लागणार. सॉरी. अशोक, तू मला म्हणाली होतीस ना ऑफिस मध्ये चालली आहेस, बी प्रिपेअर्ड, स्वतःला तयार ठेव, ओम दिसेल. आज पार्किंग मध्येच क्रॉस झाला तो मला. मला काहीच नाही वाटलं, पण आय वॉज फाईन, टोटली फाईन. पण तू बोललीस त्याच्याशी किंवा तो? वेडी आहेस का तू? मी त्याच्याशी बोलण्याचा तर काही प्रश्नच येत नाही, आणि तो माझ्याशी काही बोलला असता तर मला इंटरेस्टच नव्हता ऐकून घेण्यात. आम्ही दोघंही आपापल्या वाटांनी आपापल्या कामांना निघून गेलो. तो माझ्यासाठी नॉन एक्झिस्टंट होता. आय फेल्ट ऍब्सोल्युटली नथिंग. मला ना त्याच्या ऑफिस मधली शोभनाताई आहे ना, ती भेटली होती. मी तिलाही सांगितलं ओम पासून जरा सावध राहा म्हणून.
तू का असं सांगितलंस तिला? म्हणजे काय? मग काय आरती करू त्याची? आशू, तू त्याची अशी बदनामी करू नकोस. काय फरक पडतोय? आता तुमच्यात काही नाहीये ना? हो, मान्य आहे मला, आता काही नाहीये आमचं, पण तो अपकमिंग वकील आहे यार. त्याला त्याचं करिअर आहे, त्याच्यावर नको परिणाम व्हायला. मला तुझं हे कळतच नाही. तुला एका क्षणात त्याच्याबद्दल इतकी घृणा आणि दुसऱ्या क्षणात त्याच्या करिअर बद्दल एवढी काळजी. मला तोंडावरती पाडू नकोस ना हिच्या. मला त्याचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हो, पण याचा अर्थ तू उठसूट कोणाही पाशी त्याची बदनामी करावीस असं नाही होत. प्लीज, आपण डिग्निफाईड आहोत की नाही? आणि आपणही त्यांच्यासारखे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे मग? पण त्यांनी दुसऱ्या कुठल्या मुलीला फसवलं तर तुला चालणार आहे? नाही, ऑफकोर्स मला चाललं नसतं, पण ही पद्धत आहे ना, ती नाही पटत मला. काय यार, काय झालंय असं? किती चांगलं चाललं होतं आपलं. तू का वागला असा? बास, हा विषय बास. शांत हो प्लीज. ए, तुझ्यासारखी मी नाही शांत राहू शकत. म्हणजे तू मलाही अशीच इग्नोर करशील? हा काय प्रश्न आहे अश्विनी? मुळात तू मागणार आहेस का माझ्याशी ओम सारखं? मी सांगते, नका बोलू या विषयावर. माझं डोकं चढलंय दुपारपासनं. नको ना, हा विषय नको प्लीज. सॉरी. काय चाललंय हे सगळं? काय प्रकार आहे सगळं? ईशा, ईशा दार, ईशा, ईशा दार उघड ना प्लीज. ईशा, ईशा दार उघड. ईशा, मला मी कोणी नको आहात, कारण तुम्ही मला खूप पटवून दिलेत की मी किती बेअक्कल आहे. मी बिनडोक आहे. मी कुणीच मला नको आहात. थँक्यू, थँक्यू. बाय. ते आलेत तिकडे बाहेर. कोण? हा, ते ना, कोण आलंय? ते सगळे ऍक्टर्स आहेत ना, ते बाहेर आले. कोणी आलेलं नाहीये ईशा. हो, मीच आहे. इकडे ये. आले ते? नाही, कोणी नाही आले. मला दिसले ते दाराच्या बाहेर. नाही, कोणी नाहीये इथे. मीच आहे फक्त. नाही, त्यांच्या हातात ना कोणी नाहीये. आणि कोयते आणि मेंदू फोडणे. ईशा, कोणी नाहीये, फक्त मी आहे इथे. तू झोप बरं, झोप. शांत झोप. ते आले? नाही, कोणी नाही आलं. नाही, त्यांना सांगू नको काय मीच आहे. हो, मी नाही सांगणार. त्यांना नाही सांगणार. तू मला सोडून जाणार नाहीस ना आशू? नाही, मी तुझ्या बरोबरच आहे ग. मला सोडून जाऊ नको आशू. नाही, त्यांना सांगू नको मी आहे. नाही, ते बाहेर ऍक्टर झालेत सगळे. जरा डोकं हलकं झाल्यासारखं वाटतंय राव. अरे ओम चौधरी स्टील जागे. दिस इज टाइम टू स्लीप बाबा. व्हाय आर यू वेक अप स्टील? ओके, लेट्स एन्जॉय. कम, लेट्स मोज द चांदण्या इन आभाळ. फनी लँग्वेज, फनी सायंटिस्ट.
फनी दत्ताराम भाऊ. यार त्या दिवशीपासून दत्ताराम भाऊ जे गायब झालेत ना, अजूनही त्यांचा पत्ता नाही. म्हणजे काहीतरी कळवायचं तरी राव कुठं आहेत ते. आता एवढा मोठा अवाढव्य माणूस, तर आपली पाठीमागं कोणीतरी चिंता करत असतील असं काहीतरी वाटायला पाहिजे का नाही त्यांना? काहीच नाही राव. आता ते स्वतःची चिंता करायला लागले असतील. बरं नाही का अर्थी, इथे त्यांचं काही होऊ शकत नाही त्यांना कळलं असेल. गुड डिसिजन.